नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या केलेल्या आहेत आणि त्या कशा केल्या आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर बघा, इथे गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। तर बघा, इथे तुम्ही 1 वाटीचं प्रमाण जर घेतलं पाण्याचं तर 1च चमचा तूप तुम्हाला इथे घालायचं आहे। पण मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। तूप आपल्याला पाण्यात व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आणि तूप थोडंसं विरघळलं की त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर इथे मी गुळाची पावडर घातलेली आहे। तर तुम्ही आपला जो भेलीचा गूळ असतो तो घातला तरी चालेल। तर बघा, इथे गूळ मी 1.5 वाटी घातलेला आहे। जर तुम्हाला पुऱ्या गोड हव्या असतील तर तुम्ही 2 वाट्या ही गूळ घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला हे हलवून विरघळून घ्यायचे आहे। पूर्ण गूळ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे पाण्याला आता उकळी आलेली आहे व्यवस्थित अशी। त्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून असं लाटण्याच्या सहाय्याने घोटून घ्यायचे। तर बघा, इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण पापड करताना खिशी घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला याची खिशी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याचा गोळा एक होईपर्यंत व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपलं घोटून झालेलं आहे। व्यवस्थित अगदी घोटून घ्यायचं आहे, सर्व बाजूंनी काढून घ्यायचं आहे पीठ आणि व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे झालेलं आहे आपलं पीठ घोटून। बघा, या पद्धतीने आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। 2 मिनटानंतर आपल्याला हे गव्हाचं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मोठ्या आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। तर बघा, इथं खूपच गरम आहे त्यामुळे हाताला फार चटके लागतात आपल्याला गरम असताना। तर तुम्ही इथे असं प्लॅस्टिकच्या जो पॉलिथिनचा पिशवीचा कागद असतो त्याच्यात घालून मळलं तरी चालेल, म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, कारण हाताला फार चटके लागतात। तर बघा, या पद्धतीने इथे हा गोळा मी बनवून घेतलेला आहे। त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला। एकदम स्मूथ असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। त्यानंतर असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे या पद्धतीने बघा। आणि जरासं गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं एकजीव होतं। बघा, या पद्धतीने मी इथे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला लाटून घ्यायचे। तर याच पद्धतीने तुम्ही सर्व गोळे बनवून घ्या आणि पोलपाटावर आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची आहे। तर बघा, याला पीठ किंवा तेल लावायची आवश्यकता नाही आहे, म्हणजे ते असं चिकटत नाही, त्यामध्ये आपण तूप घातलेलं असल्या कारणाने आणि खिशीमध्ये पीठही शिजून निघतं त्यामुळे। आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे, त्यामुळे हे काही जास्त सैल होत नाही पीठ किंवा पातळ वगैरे म्हणजे होत नाही। तर याच पद्धतीने सर्व प्रमाण व्यवस्थित घेऊन, फक्त गोड जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही गूळ अजून घालू शकता किंवा तुम्हाला इलायची पावडर वगैरे घालायची असेल स्वादासाठी तर घालू शकता। बघा, या पद्धतीने अशा पातळसर पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। बघा, बघा, दुसरी ही पुरी मी लाटून दाखवते। बघा, खूप हलक्या हाताने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, कारण एकदम नरम असं हे पीठ आहे। किंवा तुम्ही एक मोठी पोळी लाटून असं एखाद्या झाकणाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही गोल पुऱ्या
अशा कट करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने गोळे बनवून केल्यात तरीही चालेल। एकसारखे सर्व बाजूनी आपल्याला पुरी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने आणि अशा ताटामध्ये आपल्याला पुऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या पेपरवरती कापडावरती वगैरे अशा एकसारख्या सर्व पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तर आता इथे पुऱ्या थोड्याफार लाटून होत आहे, तोपर्यंत आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुऱ्या तळण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे। तर भरपूर असं तेल घालून घ्या तुम्ही। बघा इथे आता ह्या पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत, म्हणजे अजून बाकी राहिलेल्या आहेत, पण इतकेशा मी लाटून घेतल्यात आणि आता तुम्हाला मी तळून दाखवणार आहे। तर तेलही आपलं इथे गरम झालेलं आहे। त्यानंतर बघा या पद्धतीने अशा आपल्याला तेलामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत। अगदी आपण जो मालपोहा बनवतो त्याच पद्धतीने अगदी नरम आणि एकदम अशा म्हणजे लुसलुशीत अशा ह्या पुऱ्या होतात। नक्की ट्राय करा, खायलाही खूप टेस्टी लागतात। आणि अशा उलटपालट करत दोन्ही बाजूने आपल्याला पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। बघा व्यवस्थित पुऱ्याही आपल्या फुगलेल्या आहेत, अगदी टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या। आणि 2-3 वेळा उलटपालट करत दोन्ही बाजूनी पुऱ्या व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने एकदम लालसर तांबूस रंगावर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने आणि असं तेल वगैरे त्याचं सगळं निथळून घेऊन आपल्याला एका ताटामध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत। पुन्हा तुम्हाला 2 पुऱ्या मी तळून दाखवते आणि याच पद्धतीने आता आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घेऊन तळून घ्यायच्या आहेत। खूप टेस्टी होतात आणि प्रवासातही आपल्याला 4-5 दिवस ह्या पुऱ्या अगदी आरामात टिकतात। बघा खूप सुंदर दिसत आहे आणि चवीलाही खूपच चविष्ट आहेत, एकदम खूप छान लागतात। या पद्धतीने ह्या पुऱ्या झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।